धन्यवाद आमदार साहेबांना धन्यवाद. जोरात आमदार साहेबांचा त्याही ज्या आईच्या जर मला असं वाटतं की घराबद्दल खूप त्याही चांगला निर्णय घेतलेला. ती काळ अशी होती तिच्यासाठी का खूप संकटाची काळ होती, म्हणजे विचारही करू शकत नाही त्या काळेचा. पण ठीक आहे की त्याच्यानंतर असं झालं की जीव वाचलं हे महत्त्व आहे. पण आमदार साहेब, आपल्या संगीता वहिनी, रवीना माली हेही खूप सहकार्य केला. त्याच्यावर मी त्यांचे सगळ्यांचे मनापासून खूप आभारी आहे ना. असेच त्यांनी संकटात सगळ्यांना साथ दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहेत. धन्यवाद. या गायकवाडवाडीमध्ये मधल्या काळात शकुंतला आई गायकवाड यांच्या घराला अचानकपणे आग लागली गेली आणि ती मोठ्या प्रमाणात आग लागल्यानंतर त्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. आणि मग हे लक्षात आल्यानंतर आमच्या परिसरातले सर्व पदाधिकारी, नगरसेविका, तो आमचा पदाधिकारी अर्चन शेठ देशले असतील, नगरसेविका रवीना माली असतील, नगरसेविका संगीताताई म्हात्रे असतील, माझा विभाग प्रमुख सन्मान नितीन माली, रोशन पाटील आणि माझे विभाग प्रमुख अनिल म्हात्रे यांच्या लक्षात आल्यानंतर यांनी तातडीने सन्माननीय या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि माझ्याशी संपर्क साधला गेला. आणि मग तातडीने आपल्याने या आईला काहीतरी मदत बघत असेल त्यावेळचं घर आणि आताचं घर अतिशय चांगलं सुसज्ज असं करून दिलं. मी मनापासून खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आमचे सर्व पदाधिकारी असतील, सर्व नगरसेवक यांचंही मनापासून अभिनंदन करतो की आपली असलेली आई शकुंतला गायकवाडीचं घर चांगल्या प्रकारे दुरुस्ती करून आज नीटनेटकं करून दिला. आज माझा गृहप्रवेश आहे. आज अतिशय आनंद होतो कारण आपण एका आईचं घर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आज चांगल्या प्रकारे श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून करून दिलं. त्याबद्दल आज मी सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि लाडके कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब, आमचे दमदार आमदार राजेशजी मोरे साहेब यांच्यापर्यंत आम्हाला एक गोष्ट समजली की आमच्या आईची, आम्ही त्याच लगेच आलेलो होतो. आम्ही रात्री जेव्हा आग लागली तेव्हा लगेच आम्ही तिथे उपस्थित होतो. ती भयानक परिस्थिती बघताना 2-3 दिवसात आम्ही आईशी संपर्क साधला. नंतर आम्ही आमदाराशी पण आम्ही घरी बोलून आमदाराशी पण आमदारांनी कुठलाही आणि खासदारांनी कुठलाही न विचार करता आणि सरकारी निधी भेटेल न भेटेल त्याच्या व्यतिरिक्त स्वतःही त्यांनी आईचं घर उभं केला. खरंच आज आनंद वाटतो. याला एक आईचं घर एवढ्या याच्यात झालेलं आज ते यायला आमच्या आनंदाच्या ह्याच्यात आम्ही पण सहभागी झालो आणि विशेष खासदाराचे आणि आमदार साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांचं काम बघून असं आम्हाला वाटतं की आम्हाला पण एक जोश येतो की आम्ही पण काहीतरी करावं आणि फुल आणि फुलाची पाकळी आम्ही त्याप्रमाणे आम्ही पण सर्व पदाधिकारी केलेलं आहे.